हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला इकोसिस्टीममध्ये फूड चेन आणि फूड वेब काय असतात, त्यांचं सिग्निफिकन्स काय आहे आणि याचबरोबर इकॉलॉजिकल पिरामिड्स म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. तर फूड चेन हा एका प्रकारे सिक्वेन्स ऑफ ईटिंग अँड बीइंग ईटन. तर आपण बघितलेलं आहे, तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत की इकॉलॉजिकल स्टडी करताना किंवा इकोसिस्टीम्सचा आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफिक लेवल्स असतात. प्रोड्युसर्स असतात, हर्बिओर्स असतात, कार्निओर्स असतात, टॉप कार्निओर्स असतात आणि एका चेन सिस्टीममध्ये सर्व ऑर्गॅनिझम्स हे लिंक्ड असतात. त्याच्यामधून एनर्जी फ्लो होत असतो, जी एनर्जी सूर्यापासून आपल्या पृथ्वीवर येते आणि प्रोड्युसर्स फोटोऑटोट्रॉफ फोटोसिंथेसिसच्या पद्धतीनं ती हार्नेस करतात. ती फूड म्हणून ते स्वतः त्यांचं अन्न तयार करतात आणि स्टोअर करतात. अँड दॅट स्टोअर्ड एनर्जी फ्रॉम द ग्रीन प्लांट्स इज यूज्ड. दे आर द प्रोड्युसर्स बाय अदर कन्झ्युमर्स. द कन्झ्युमर्समध्ये हर्बिओर्स आहेत, कार्निओर्स आहेत, ज्यांना आपण ते इतर ॲनिमल्सवर, इतर ऑर्गॅनिझम्सवर डायरेक्टली डिपेंडंट असतात, कार्निओर्स. मग टॉप कार्निओर्स आहेत. आणि अशा पद्धतीनं एक स्ट्रक्चर किंवा एक फंक्शन हे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. आपण जितकं ऑन पेपर काढतो एखादी फूड चेन किंवा एखादं फूड वेब आपण रिप्रेझेंट करायला बघतो एखाद्या सिस्टीममध्ये किंवा अनेक ठिकाणी गुगल इमेजेसमध्ये किंवा बुक्समध्ये तुम्ही काही फूड वेब बघितले असतील, तर हे इतकं सोपं कधीही नसतं. इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स इन नेचर. तर ऑल ऑर्गॅनिझम्स जे या पृथ्वीवर सर्वाईव्ह करत आहेत किंवा जे मेलेले आहेत, लिव्हिंग ऑर डेड, सो ॲज पार्ट जेव्हा निसर्ग त्यांच्याकडे बघतो तर निसर्गाच्या माध्यमातून देर इज नथिंग लाईक वेस्ट. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससुद्धा आर बीइंग ईटन ॲट प्रेझेंट असं मी सांगेन. किंवा हा निसर्गाचा भाग आहे. ही निसर्गाची काही म्हणजे ईटिंग अँड बीइंग ईटन हा निसर्गाचा नियम आहे. हे इथं होतच असतं. तर देर इज नथिंग लाईक वेस्ट. आणि वेस्ट ही कन्सेप्ट फक्त ह्युमन बिईंग्सपुरती मर्यादित आहे. आपण काय केलेलं आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्याची व्हॅल्यू आपण करू शकतो पैशाच्या स्वरूपात किंवा ओन्ली मॉनेटरी गेन्स ज्याच्यापासून आहेत किंवा आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी ज्याचे काही पैशाच्या स्वरूपात मोजणी करू शकतो, अशाच गोष्टींना आपण वेल्थ असं म्हणतो. पण किंवा वेल्थ असोसिएटेड रॉ मटेरियल्स किंवा त्याला असणाऱ्या त्या प्रोसेसेस किंवा युजफुल इनिशियल प्रॉडक्ट्स किंवा त्याच्यानंतर अनेक प्रॉडक्ट्समध्ये रॉ प्रॉडक्ट्स किंवा क्रूड प्रॉडक्ट्स असं म्हणतो आणि नंतर त्याचं आपण वेगवेगळ्या फायनल फिनिशिंग प्रॉडक्ट्स तयार करतो. पण निसर्गाच्या बाबतीत किंवा निसर्गाच्या माध्यमातून निसर्गाच्या व्ह्यूनं जेव्हा आपण बघतो तेव्हा वेस्ट अशी कोणतीही कन्सेप्ट, वेस्ट देर इज नथिंग लाईक वेस्ट ॲज पार्ट ऑफ नेचर. वेस्ट हा शब्द निसर्गाच्या डिक्शनरीत नाही आहे. तो फक्त आपण तयार केलेला आहे. आपणच म्हणतो की समथिंग इज वेस्ट अँड समथिंग इज यूजफुल फॉर अस ॲज पार्ट ऑफ इकॉनॉमिकल सिग्निफिकन्स. तर फक्त ओन्ली ह्युमन्स टॉक अबाउट इट. तर हे जे काही फंक्शनिंग होतं इकोसिस्टीम्समध्ये, ओके, त्याचं आपण तुम्ही काही स्ट्रक्चरल गोष्टीसुद्धा पाहाल तर फंक्शनिंग आणि ओव्हरऑल हाव इट इज ऑल अरेंज्ड हे खूप मोठं सरप्राईज आहे. अँड देर आर सर्टन थिंग्स बियॉन्ड आवर इमॅजिनेशन. ह्या गोष्टी सगळ्या कशा शांतपणे आणि सिस्टमॅटिकली काम करत असतात याच्यावर रिसर्चर्स काम करत असतात. वेगवेगळे थेसिस असतील, प्रोजेक्ट्स असतील किंवा मोठे मोठे कोलॅबरेटर्स एकत्र येऊन
काम करत असतात. पण इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा अशा गोष्टी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यांना या गोष्टी समजतात, सो मी म्हणेन की अशा स्पेसिफिक स्टडीजची किंवा स्पेसिफिक अभ्यासाची सुद्धा काही गरज नाही. यासाठी थोडं निसर्ग वाचन, निसर्गामध्ये भ्रमंती आणि निसर्गातल्या या घडणाऱ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करावं असं मी अपेक्षित करतो. तर जवळपास सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत, या जगातले लाखो किंवा कोट्यावधी स्पेसीज आणि त्या स्पेसीजचे नंबर्स, मग कोट्यावधी जीव जे आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत, तर या सर्वांना डायरेक्टली इनडायरेक्टली निसर्गानं ड्युटीज असाइन केलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी असाइन केलेल्या आहेत बेस्ड ऑन न्यूट्रिशनल स्टेटस. मी असंही म्हणेन की एखाद्या ऑर्गॅनिझम्समध्ये, एखाद्या प्रोड्युसर्समध्ये, हार्बिओसमध्ये न्यूट्रिएंट्स किती आहेत किंवा ओव्हरऑल एलिमेंट्स, त्याचं कंपोजिशन काय आहे, यानुसार त्याला एका स्पेसिफिक ट्रॉफिक लेवलमध्ये किंवा त्या फूड चेनच्या, फूड वेबच्या ओव्हरऑल सिस्टीममध्ये कुठेतरी बसवलेलं आहे. त्याला एक स्थान दिलेलं आहे, निसर्गानं दिलेलं आहे. तर प्रत्येकजण वेगवेगळ्या ट्रॉफिक लेवलमध्ये आपापली जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटी नोईंगली अँड अननोईंगली पार पाडत असतो. तर फूड चेनचा विषय जेव्हा आपण काढतो तेव्हा ग्रेझिंग फूड चेन आणि डेट्रिटस फूड चेन असे दोन प्रकारच्या फूड चेन असतात. तर ग्रेझिंग फूड चेनमध्ये मुख्यत्वे करून आपण एक्झाम्पल नेहमी देतो की ग्रीन प्लांट्स आहेत आणि त्याच्या थ्रू हर्बिओर्स, त्यानंतर येणारे कार्निओर्स, अशी ती सिस्टीम चालते. यानंतर डेट्रिटिओर्स किंवा डेट्रिटस फूड चेन ही जी आहे, तर ऑर्गॅनिक मॅटरवर फीड करणारे डेट्रिटिओर्स असतात आणि त्या डेट्रिटिओर्सला पुन्हा डिकम्पोजर्स फीड करतात किंवा त्यांना त्यांचं कॉम्प्लेक्स फॉर्ममधून पुन्हा सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करतात. तर डिकम्पोजर्स या पृथ्वीवर खूप मोठी भूमिका पार पाडतात. डिकम्पोजर्स आहेत म्हणूनच या पृथ्वीवर डेड आणि डिकेइंग गोष्टींचं डिग्रेडेशन कंटिन्युअसली होत असतं. जस्ट एक वेळ इमॅजिन करून बघा, जगातल्या काही हजार वर्षातल्या डेड ऑर्गॅनिझम्सचा जर डिग्रेडेशन झालं नसतं, या डिकम्पोजर्सनी आपला रोल प्ले केला नसता किंवा तसं कधीच होणार नाही. जस्ट इमॅजिन काय झालं असतं या पृथ्वीवर. मी आणखी एक सांगेन की एक शब्द आहे सॅप्रोट्रॉफ्स. तर दे फीड ऑन दी डेड ऑर्गॅनिक मॅटर. सॅप्रोट्रॉफ्स असं आपण त्यांना म्हणतो. तर डेट्रिटस फूड चेनचा हे सॅप्रोट्रॉफ्स पार्ट आहेत. आता मी फूड वेबबद्दल तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगेन ज्या महत्त्वाच्या आहेत आणि जनरल आहेत, पण थोडा विचार करायला लावणारे आहेत की फूड चेन्स जे काही आपण बघतो, अभ्यास करतो त्याचा, ह्या इतक्या सिंपल नाही आहेत, कधीही त्या नव्हत्या. तशा एक कॉम्प्लिकेटेड नेचर त्यांचं आहे. फंक्शनिंगसुद्धा कॉम्प्लिकेटेड असतं. आणि ह्या सर्व फूड चेन मित्र म्हणेन हजारो, लाखो आणि तितक्या फूड चेनचं ऑन पेपर डॉक्युमेंटेशन अजूनही झालेलं नाही आहे. आपण इमॅजिन करू शकतो. ह्या सर्व फूड चेन ह्या इंटरकनेक्टेड आहेत.
किंवा त्यातले बरेचसे वेगवेगळ्या ट्रॉफिक लेवलला असणारे ऑर्गॅनिझम्स हे डिपेंडंट, इंटरडिपेंडंट, तर डिपेंडंट ऑन ईच अदर आहेत. तर मी असं म्हणेन की डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर connected at different trophic levels. So there are more number of options. म्हणजे यातून होतं काय, of eating and being eaten. बघा निसर्गानं आणखी एक किंवा हे ठरलेलं आहे. इट इज व्हेरी वेल प्लॅन्ड. कुणी केलेलं आहे, का केलेलं आहे, याची उत्तरं आपण शोधत बसतो. तर फूड चेन वाढल्यामुळं, फूड वेब डेव्हलप झाल्यामुळं त्या ऑर्गॅनिझम्सला स्वतःला खायला जास्त ऑप्शन्स मिळतात किंवा इतर ऑर्गॅनिझम्स त्यांना खातात. प्रे आणि प्रिडेटरची रिलेशनशिप इथं असते. तर सर्वायवलचे सुद्धा ऑप्शन्स वाढतात आणि त्या ऑर्गॅनिझम्सच्या रिमूव्हलचे ऑप्शन्स सुद्धा वाढतात. आणि हे रिमूव्हल निसर्ग करत असतो. नेचर डिसाइड्स अबाउट व्हॉट टू डू, हाऊ टू डू. तुम्ही कधीही बघा निसर्गात मोठ्या प्रमाणावर काही बदल झाले, अँथ्रोपोजेनिक असतील, ह्युमन बिईंग इंड्युस्ड असतील किंवा इंडस्ट्रियलायझेशनमुळे जे काही चेंजेस होत आहेत, तर निसर्गाची शक्ती खूप मोठी आहे आणि इकोसिस्टीमचा इम्बॅलन्स होतो कारण तेवढी लोकसंख्या आता वाढलेली आहे. पण ओव्हरऑल नेचर ट्राय टू मेंटेन इट आणि ते होतं. जरी आपल्या काही मेट्रो सिटीजमध्ये त्या इकोसिस्टम्स पूर्णपणे डिग्रेड झालेले आहेत, कम्प्लिटली रेझिलियन्स कपॅसिटी एक असते, एक कॅरिंग कपॅसिटी असते किंवा पूर्ववत पदावर येण्याची कपॅसिटी असते, त्याच्या पलीकडे त्या डिस्ट्रक्ट आणि डॅमेज झालेल्या आहेत. पण वेळोवेळी निसर्ग आपल्याला त्याच्या ताकदीची जाणीव करून देत असतो. ती ताकद म्हणता येत नाही. वी आर पार्ट ऑफ नेचर आणि निसर्गासमोर आपण काहीच नाही. मी इमॅजिन करा असं नाही म्हणणार अशा ठिकाणी. डोंट इमॅजिन अँड ॲक्सेप्ट इट. ओके, तर फूड वेबच्या बाबतीत बघा, राजस्थानसारख्या भागामधले असणारी फूड वेब ही इतकी कॉम्प्लिकेटेड नसते. ऑलरेडी न्यूट्रियंट्स कमी आहेत, प्रोड्युसर्स कमी आहेत, सोलर एनर्जी खूप आहे, पण न्यूट्रियंट्स, ती सॉईलच तशी आहे. पुढची ग्रोथ कशी होणार? ऑटोट्रॉप्स असतील, प्लांट्स, ग्रीन प्लांट्स, त्यानंतर असणारे हर्बिओर्स आणि कार्निओर्स. आणखी एक विचार करा, आर्टिक किंवा अंटार्क्टिका रिजनमधली इकोसिस्टीम किंवा तिथली फूड वेब ही इतकी कॉम्प्लिकेटेड नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू जितकी आणि जी खूपच कॉम्प्लिकेटेड आहे इन ट्रॉपिकल इकोसिस्टीम्स. स्पेशली मी इक्वेटोरियल अँड ट्रॉपिकल बेल्टच्या बाबतीत बोलतो आहे, जिथं पृथ्वीवर सर्वात जास्त प्रोडक्टिव्हिटी होते. सनलाईट अवेलेबिलिटी, न्यूट्रियंट्स अवेलेबिलिटी, न्यूट्रियंट्स सायक्लिंग, एनर्जी फ्लो हा इथं सर्वात जास्त प्रमाणात आहे. तर ह्या गोष्टींचा अभ्यास करणं, समजावून घेणं, मला वाटतं प्रत्येकानं या गोष्टींच्या मागं लागलं पाहिजे. त्या काय आहेत, त्या असं का फंक्शन करतात, हे सगळं कोण करवितो. तर ट्रॉपिकल इकोसिस्टम्स या तिथल्या चेन्स ह्या किंवा ओव्हरऑल नंबर ऑफ चेन्स मी म्हणेन ह्या कॉम्प्लिकेटेड असतात आणि तिथलं जे ओव्हरऑल सायक्लिंग, सर्क्युलेशन, द नंबर, द फ्लो ऑफ एनर्जी, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. आपण स्पेसीज म्हणतो, काही म्हणतात 10 लाख स्पेसीज फक्त इन्सेक्ट्सच्या आहेत. स्पेसीज नंबरबद्दल नाही बोलत मी. 15 लाख स्पेसीज टोटल आहेत असं कोण म्हणतो, तर टोटल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स 50 लाख आहेत, काही त्यापेक्षा जास्त आहेत, असे काही मतांतर आहेत. आणि अजूनही असे बरेचसे
या पृथ्वी तलावर भाग आहेत जिथं ह्युमन बीइंग्स हॅव नॉट अप्रोच्ड, मानवाचे पाऊल तिथंपर्यंत गेलेलं नाही आहे, किंवा अशा ठिकाणी जाणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, किंवा ते खूप दूरवर आहेत आणि ते इकॉनॉमिकलही नसेल, किंवा तिथे काही रिसोर्सेस नसतील आपल्यासाठी, किंवा असले तरी ते कंट्रोल्ड आहेत असंही म्हणेन. असे खूपसे असे आयलँड्स आहेत किंवा फार अवे फ्रॉम द मेन लँड असे काही भूभाग आहेत जिथं डायव्हर्सिटी जास्त असू शकते. आणि पण ओव्हरऑल कदाचित आपण कारणं कोणतीही असतील आपण तिथंपर्यंत पोहोचू शकलो नाही, असेही काही भूभाग आहेत. कदाचित त्यांचा नंबर कमी असेल, पण तिथेही ह्या सगळ्या गोष्टी लाखो वर्षांपासून फूड चेन, फूड वेब, ऑर्गॅनिझम्सचं रिप्रोडक्शन होणं, सर्वाईव्ह होणं, ईटिंग अँड बीइंग ईटन, नष्ट होणं, हे निरंतर चाललेलं आहे. तर मी म्हणेन निसर्गानं एक सिंपल छोट्या छोट्या फूड चेन्स का नाही तयार केल्या, इतकं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर का तयार केलं, तर याच्यावर मी तुम्हाला एक 2 गोष्टी सांगेन. पहिली गोष्ट आहे की त्या इकोसिस्टीमला, त्या ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि फंक्शन्स जे काही तिथं चालतात त्याला एक मोठी स्टॅबिलिटी येते, ग्रेटर स्टॅबिलिटी त्याला येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्स ॲट डिफरंट ट्रॉफिक लेवल्स आर अवेलेबल. की मला सर्वाईव्ह व्हायचं आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी असं होतं, तर तुम्हाला ऑप्शन्स आहेत ईटिंगचे किंवा बीइंग ईटन, म्हणजे असं त्याचा अर्थ होतो. तर म्हणून निसर्गानं किंवा हे दिस इज ओव्हरऑल पार्ट ऑफ ॲडॅप्टेशन्स, दिस इज ओव्हरऑल पार्ट ऑफ इकॉलॉजिकल मॅचिंग किंवा ऑर्गॅनिझमचं जे मॅचिंग असतं, ॲडॅप्टेशन असतं ॲज पार्ट ऑफ सर्वायवल विथ दी सराउंडिंग कंडिशन्स, किंवा त्या रिजनमध्ये ज्या कंडिशन्स असतात, क्लायमॅटिक कंडिशन्स, आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टेम्परेचर असेल, सनलाईट असेल, न्यूट्रिएंट स्टेटस असेल, सीजनल व्हॅरिएशन्स असतील, सॉईलमधले नॅचरल टॉक्सिकंट्स असतील, मी फक्त आर्टिफिशियल नाही बोलत, नॅचरलसुद्धा असतात, किंवा काही एलिमेंट्स हे खूप प्रमाणात असतात, तर त्यांना फेस करून, त्यांना ॲडॅप्ट करून हे सगळं ते सर्वाईव्ह होत असतात, रिप्रोड्यूस करत असतात, आणि पुन्हा त्यांना खायला कोणीतरी तयार असतं. तर बऱ्याच गोष्टी आहेत, आणि या समजून घेतल्या तर कदाचित तुम्हाला हा निसर्ग काय करत असतो आणि का करत असतो याची थोडीशी कल्पना येईल. तर मी पुन्हा बोलेन की ओव्हरऑल या फूड वेब किंवा त्यामध्ये असणारे फूड चेन याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर एनर्जी फ्लो होत राहतो. सूर्यापासून एनर्जी येते, ती इन मोस्ट फॉर्म ती हीटमध्ये डिसिपेट होते, निघून जाते, पण ठराविक टप्प्याटप्प्यानं ती वेगवेगळ्या ट्रॉफिक लेवलमधून पास होत असते. तीच एनर्जी आहे जी सूर्यापासून येते, हे कधी विसरू नका. एनर्जी फ्लो होतो. काय सिग्निफिकन्स आहे, याचं महत्त्व काय आहे? न्यूट्रिएंट रिसायकलिंग होतं, लाखो कोट्यावधी वर्षापासून हे सगळं होत आहे, आणि हीच आश्चर्यकारक गोष्ट आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे का होतात, कशा होतात, तर कदाचित सायन्स त्याचं रिसर्च करून आपल्यासमोर उत्तरं आहेत काही, पण हे कोण करवतो आणि का, ह्याची उत्तरं मिळणं खूप अवघड आहेत. इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन केला जातो. स्टॅबिलिटी हा शब्द आपण वापरतो. आणखी एक सांगेन की बायोमॅग्निफिकेशनची एक युनिक प्रॉपर्टी इकोसिस्टीम्स या रिप्रेझेंट करतात. तर आपण कोणताही एलिमेंट असेल, मी टॉक्सिकंटबद्दल नाही बोलत, किंवा असं म्हणेन की DDT किंवा नंबर ऑफ इन्सेक्टिसाइड्स आपण जे पूर्वी वापरले, अजूनही काही ठिकाणी वापरले जात असतील, मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये ते बॅन आहेत,
खूपच डॅमेजिंग आहेत, डिस्टर्बिंग टू दी सर्वायवल ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स ऑल्सो. तर ॲक्युम्युलेशन, ट्रान्सफॉर्मेशन आणि मॅग्निफिकेशन ही चांगली गोष्ट आहे एका अर्थानं. बायोमॅग्निफिकेशन की एलिमेंट्स, न्यूट्रिएंट्सच्या बाबतीत मी म्हणेन काही ठिकाणी हे जसे जसे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पुढे पुढे जात असतात तर ते ॲक्युम्युलेट होऊन डिफरंट ट्रॉफिक लेवल्समधून टॉप कार्निओर्सपर्यंत जातात. दिस इज वन ऑफ कॅरेक्टर ऑफ दी पार्ट ऑफ दिस फूड वेब किंवा फूड चेन. इकोसिस्टमचं एक कॅरेक्टर आहे, खूप चांगलं आहे. पण तिथं जेव्हा टॉक्झिकंट्स येतात, तिथं जेव्हा पेस्टिसाइड्स येतात, हजार्डस वेस्टेज येतात, त्यांचंही बायोमॅग्निफिकेशन होतं आणि मग सगळं काही डिस्टर्ब होतं. सगळं काही अनवॉन्टेड बाय नेचर, निसर्गालाही अनएक्सपेक्टेड असतात. म्हणजे असं मी म्हणेन काही गोष्टी. बट ओव्हरऑल दे आर ऑल्सो पार्ट, म्हणजे इवन टॉक्झिकंटसुद्धा पार्ट ऑफ नेचर आहेत. ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या गोष्टी जिओलॉजिकल असतील किंवा अर्थ क्रस्टचे वेगवेगळे फॉर्मेशन्स असतील, केमिकल रिॲक्शन्स असतील, त्यातून फॉर्म होत असतात. मी आता तुम्हाला इकॉलॉजिकल पिरॅमिड्सबद्दल 2 गोष्टी सांगेन की हे इकॉलॉजिकल पिरॅमिड काय आहेत. तर हे आपण इजिप्शियन कल्चर, मेसोपोटेमियन कल्चर असं म्हणतो, तिथं पिरॅमिड्स असतात. जगातला सर्वात मोठा पिरॅमिड, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. किंवा ट्रायंग्युलर स्ट्रक्चर काय असतं, तर हेच ट्रायंग्युलर स्ट्रक्चर या इकोसिस्टम्सच्या स्ट्रक्चर आणि ओव्हरऑल फंक्शनिंगमध्ये आपल्याला दिसून येतं. तो ट्रायंगल आहे हे लक्षात ठेवा. तर हे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे इन 3D फॉर्म, असं इमॅजिन करा, ऑफ द ट्रॉफिक स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द इकोसिस्टम. यामध्ये काय असतं, प्रोड्युसर्स ॲट द बेस अँड अदर ट्रॉफिक लेवल्स ॲट द अपेक्स. तर हा एक पिरॅमिड तयार होतो. ग्रीन प्लांट्स, फोटो ॲटोट्रॉप्स प्लांट्स, ग्रीनरी ही बेसला आहे. मग हर्बिओर्स आहेत, मग कार्निओर्स आहेत, टॉप कार्निओर्स आहेत आणि तो पिरॅमिड ठरतो. तर हे पिरॅमिड 3 प्रकारचे असतात. पिरॅमिड ऑफ नंबर्स, तो अपराइड किंवा इन्व्हर्टेड असू शकतो. पॉन्ड इकोसिस्टीम, फॉरेस्ट इकोसिस्टीम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, ओके, डीप वॉटर ओशन बॉडीज असेल इकोसिस्टीम, किंवा तुम्ही इतर ठिकाणचे काही स्पेसिफिक छोट्या किंवा मोठ्या इकोसिस्टम स्टडी करत असाल तर पिरॅमिड ऑफ नंबर्स. नंबर हा एकतर कमी कमी होत जातो किंवा तो कुठेतरी मधल्या ट्रॉफिक लेवलमध्ये जास्त असू शकतो. म्हणून याला म्हणतात इट मे बी अप राईट आर इन्व्हर्टेड. पिरॅमिड ऑफ बायोमास हा सुद्धा म्हणजे वजन, स्टँडिंग बायोमास किंवा स्टँडिंग क्रॉप असे शब्द आपण वापरतो. एका ठराविक वेळेला ठराविक काळामध्ये किती त्याचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांचं वेट काय आहे. इट मे बी आपण जनरली स्टँडिंग क्रॉप असेल, स्टँडिंग बायोमास, तर ते वेटमध्ये लिव्हिंग बायोमास आपण म्हणतो. तर पिरॅमिड ऑफ बायोमास आहे, हा सुद्धा अपराईट किंवा इन्व्हर्टेड असू शकतो. तर इन्व्हर्टेड किंवा अपराईट म्हणजे असं कम्प्लीट ट्रायंग्युलर स्ट्रक्चर अप अँड डाऊन साईड असं नसतं, त्याच्यामध्येही वेगवेगळे फरक. आता इट डिपेंड्स ऑन स्टडी. हे इतकं सोपं नाही आहे. मी इमॅजिन करतो आणि असं स्ट्रक्चर या जंगलामध्ये आहे किंवा या पॉन्ड इकोसिस्टममध्ये आहे, रिव्हर इकोसिस्टममध्ये आहे, आम्ही रिसर्च केला आणि दिस इज आवर रिझल्ट्स. कदाचित ते वेगळं असू शकतं. खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. हां, एखादा ठराविक पार्ट स्टडी करून यू कॅन कन्क्लूड अँड गो अहेड. आपण पुढे जातो आणि वी कम टू सम कन्क्लुजन, त्याच्याशी रिलेट करायला बघतो. आणखी मी सांगेन की पिरॅमिड ऑफ एनर्जी खूप महत्त्वाचा पिरॅमिड आहे. तर पिरॅमिड ऑफ एनर्जी इज ऑलवेज अपराईट. तर सूर्यापासून एनर्जी ही डिसिपेट होते, ती हार्नेस केली जाते प्लांट्समार्फत. ते त्यांची स्वतःची फूड
कार्बोहायड्रेट्स तयार करतात, मग त्यांना हर्बिओस, इतर कार्निओस, प्रायमरी सेकंडरी कन्झ्युमर्स आपण म्हणतो अगेन, आणि टॉप ते त्यांना खातात. ईटिंग अँड बिईंग इटनचा हा संबंध इथे येतो. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की प्रत्येक ट्रॉफिक लेवलमधून फक्त 10% एनर्जी पुढे 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 पास होत असते. म्हणजे 100% एनर्जी प्लॅन्ट्समध्ये असेल तर त्यातली फक्त 10%. तर याला 10% लॉ ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन असंही म्हणतात. 10% एनर्जी इज अवेलेबल टू द नेक्स्ट ट्रॉफिक लेवल. अगेन आउट ऑफ दॅट 100%, 10% एनर्जी इज अवेलेबल टू द नेक्स्ट ट्रॉफिक लेवल. तर हा निसर्ग आहे, ही इकॉलॉजी, इकोसिस्टीम. आपण खूप फिलॉसॉफिकल गोष्टीसुद्धा याच्यामध्ये दडलेल्या आहेत. विचारवंत जेव्हा निसर्गाच्या हे कसे तयार झाले, निसर्गाकडे बघून वेगवेगळे शोध कसे लागले, आपली डेव्हलपमेंट का होते, निसर्गात जाऊन, निसर्गात ऑब्झर्वेशन्स करून, निसर्गाकडून प्रेरणा घेऊन आपण रिफ्रेशिंग किंवा रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण निसर्ग, नेचर आपल्यासमोर येतो. तर मी एवढंच सांगेन की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी समजून घ्या. फक्त अभ्यासाचा पार्ट नाही आहेत या गोष्टी, ह्या पार्ट आहेत आपल्या सर्वायवलच्या, पर्पज ऑफ सर्वायवल. आणि तो सर्वायवल कसा झाला पाहिजे, कसा असला पाहिजे. छोटंसं आयुष्य असतं आपलं, इतर ऑर्गॅनिझम्स कसे ह्या स्ट्रक्चरमध्ये सेट आहेत आणि ते फंक्शन करत असतात. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी आपल्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.